नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीचा पॅट पेपर बघणार आहोत. रिटर्न सेक्शन. क्वेश्चन नंबर 3. रीड द फॉलोइंग पेजेस अँड द relatives. The Thiruvallar was a great Tamil saint poet who lived more than 2000 years ago. Thirukural is the book of his teachings. It is greatly loved and respected even today. Thiruvaral was a textile where il who beautiful fabric and sarees and sold them in the market. People said that the never got angry, never used words, never shouted at anyone. It in the same town there lived a rich young man. He was dead man of his time, remaining around with his friends. They often made fun of other people. I don't believe what people say about the fellow. And said the young man, one day I am sure I can make him angry. Come on, let's have some fun. लवली. नंतर यातला पहिला आहे क्वेश्चन. तर आपण पहिल्या क्वेश्चनकडे बघूयात. तर त्यातलाच तर प्रश्न असा आहे की नंतर स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. यात ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. 1. थिरुवलर वॉज अ टेक्सलिवेअर. बरोबर, याचं उत्तर आहे ट्रू. दुसरं, अ यंग मॅन वॉज पुअर. याचं उत्तर आहे फॉल्स. बी. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर वर्ड्स. पहिला आहे ही सोल्ड देम इन द मार्केट. दुसरा आहे ही ओ ब्युटिफुल फॅब्रिक. तिसरा आहे थिरुवलर वॉज अ टेक्सटाईल वेवर. नंतर चौथा आहे अ यंग मॅन वॉज शुअर ही कॅन मेक द वेअर अँग्री. नंतर आहे याचं उत्तर आहे क्रमवाईज. नंतर थिरुवलर वॉज अ टेक्स्टाईल बॉय. तर तिसरं आहे पहिलं आणि ही वेव ब्युटिफुल फॅब्रिक्स दुसरं आहे दुसरंच. तर आता तिसरं पाहूयात आपण. तर तिसऱ्या नंबरला आहे ही सोल्ड देम इन द मार्केट. आणि चौथ्या नंबरला आहे यंग मॅन वॉज अ शुअर ही कॅन मेक द वेव अँग्री. हे याचे बरोबर आहे. तुम्ही हे लिहून घेऊ शकतात आत्ता वहीवर. तर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. तर पुढचा प्रश्न सी. हू सेड टू हुम. बरोबर, यातील आहे सेंटेन्स आणि हू सेड आणि टू हुम. तर सेंटेन्स आहे आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. तर हू सेड यंग मॅन. टू हुम हिज फ्रेंड्स. तर आता क्वेश्चन 4 आहे आयडोमॅटिक एक्सप्रेशन. नंतर त्यातला मॅच द वर्ड्स ऑफ कॉलम ए विथ कॉलम बी. मेक आयडोमॅटिक पेअर्स वन्स हॅज डन फॉर यू एनी 3. फक्त यातले कोणते पण 3 लिहू शकतात. तर तुम्ही चला कॉलम ए मधला डे बरोबर आन्सर अँड नाईट आणि कॉलम बी मध्ये वेस्ट. हे याचे आधी कॉलम ए मध्ये बघून घेऊ शकता तुम्ही. डे ईस्ट गिव हाय आणि कॉलम बी मध्ये वेस्ट लो राईट टेक. तर आता याचे उत्तर आहे डेचं नाईट, ईस्टचं वेस्ट, गिवचं टेक आहे, हायचं लो आहे आणि रीड याचं आहे राईट. तर हे कॉलम तुम्ही भरून घेतले असेल तर आपण पुढे जाऊयात. तुम्ही भरून घेतले आहेत तर चला पुढे आता. तर पुढचा प्रश्न आहे बी. कॉम्प्लीट द सेंटेन्सेस युजिंग ऑपरेटिक आयडोमॅटिक वर्ड्स गिवन इन द टेबल अबव. पहिला आहे फ्रॉम डे अँड नाईट इंडिया इज द बेस्ट. आता दुसरा आहे गुड रिलेशनशिप रिक्वायर्स डॅश डॅश. बरोबर, गिव अँड टेक. हे याचे उत्तर आहे. तर क्वेश्चन 5 वर्ड फॉर्मेशन ए. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. 1 इज डन फॉर यू यातलं. नंतर पहिला आहे नाउन केअर, ॲडजेक्टिव्ह यातलं केअरफुल, नंतर ॲडवर्ब केअरफुली. तर दुसरं
नाऊन आहे ब्युटिफुल, ॲडजेक्टिव्ह येत आहे ब्युटिफुल आणि ॲडवर्ब येत आहे ब्युटिफुली. नंतर तिसरे येत आहे वंडर, सो ॲडजेक्टिव्ह येत आहे वंडरफुल आणि ॲडवर्ब येत आहे वंडरफुली. तर फोर्थ येत आहे ट्रूथ, तर याचं येतं आहे ट्रूथफुल आणि ॲडवर्बमध्ये ट्रूथफुली याचे उत्तर आहे. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता तुमच्या वहीवर. तर पुढे बी, राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन द टेबल एनी टू. तर पहिला आहे सिंग्युलर स्टोन, प्लुरल आहे स्टोन्स. दुसरा आहे स्टोरी, प्लुरलमध्ये आहे स्टोन्स. नंतर तिसरा आहे पीस, त्याचं प्लुरलमध्ये आहे पीसेस. क्वेश्चन नंबर 6, मेक सिम्पल टेन्स फॉर्म. क्वेश्चन 5 यात मार्क पण आहे जास्त. तर याचे उत्तर आहे ए, राईट द पास्ट टेन्स फॉर्म्स एनी टू. तर यातले लिहायचे आहेत आपल्याला वर्ड्स. पहिला आहे टेलचं पास्ट टेन्समध्ये टोल्ड येते आणि दुसऱ्या वर्ड्समध्ये आहे बिकमचं येतं पास्ट टेन्समध्ये बिकेम. नंतर तिसऱ्यामध्ये येतं आहे टेकचं पास्ट टेन्समध्ये टूक येतं आहे. नंतर 4 कॅरीचं आहे ना, आता आहे ना पास्ट टेन्समध्ये येतं आहे कॅरीड. हे याचे उत्तर आहे. तुम्ही नीट लिहून घ्या. हे पॅटच्या पेपरला दरवेळेसच येत असतात असले प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे बी, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट. यातलं पहिलं आहे दे बॉय डॅश डॅश गो वेंट धिस समर कॅम्प, याचा आहे वेंट. दुसरा आहे ही डॅश डॅश विल कम केम बाय नून, याचा आहे विल कम. नंतर तिसरा आहे ही नेवर डॅश डॅश प्लेज अ मोबाईल गेम, बरोबर याचं आहे प्लेज. तर क्वेश्चन नंबर 7मध्ये आहे कॉपी द गिवन पॅसेज इन द गुड हँडरायटिंग. तुम्हाला ह्या पॅसेज तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचे आहे. तर पॅसेज वाचून दाखवत आहे. व्हॉट्स धिस, दे आर नो वन हिअर अँड वेअर द बॅग ऑफ merchandise, that too is gone, let's check. The magic of the herb is cute, strong, and he must have forgotten something. He must have left something behind. The innkeeper searched in every nook and corner of the room, but he couldn't find anything. How come he forgot nothing? I can believe it, said he. तुम्हाला तुमच्या हँडरायटिंगमध्ये हे तुम्हाला पॅसेज लिहून घ्यायचे आहे. तुम्हाला स्क्रीनवर तर दिसतच असेल हँडरायटिंग कशी लिहायची आहे. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकतात. तुम्हाला हे परीक्षेत येणार आहे. तर आता 8, सॉल्व द फॉलोइंग पझल. यूज द लेटर्स गिवन ऑन द राईट अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स. यात काय वर्ड्स दिले आहेत. आता पहिलं आहे यातलं वूड आणि दुसरं येणार आहे रिज. नंतर चौथं येणार आहे कोच. नंतर चौथं येणार आहे गेस आणि पाचवं येणार आहे स्ट्रीम्स. तर तुम्ही हे पण लिहून घेऊ शकतात. हे तुम्हाला नक्कीच येणार आहे. हे 5 मार्क्सला आहे. पुढं पॉईंट्स दिले आहे. डिग्री, तर याचं आहे MR शह, बरोबर आहे MBBS. आणि आता येत आहे MR रेन, बरोबर आहे MABED. नंतर वर्क्स इन पॉईंट्समध्ये MR शह, बरोबर सिटी हॉस्पिटल. आणि ना MR राणेमध्ये येत आहे आयडल हायस्कूल. तर आहे ना आता पुढचा वाईफ्स नेम, बरोबर MR शहाच्या लेना आणि ना MR राणा, बरोबर मीना. तर वाईफ्स इंटरेस्ट, बरोबर आहे MR शहाचं सोशल वर्क आणि MR राणेचं आहे कुकिंग. तर आता चौथा आहे सून्स अँड डॉटर, 2 सून्स आणि 1 डॉटर अँड 1 सन याचं आहे. तर आता क्वेश्चन 10, रीड द गिवन बुक cover carefully and complete the book review formed by obtaining the required information. यात तुम्हाला एक चित्र दिसत आहे. याच्यावर प्रश्न येणार आहेत. पुढे तुम्ही नीट पाहून घेऊ शकतात. 5 मार्क्स आहे. तर ह्या पिक्चरमध्ये दिसत आहे ज्युअर्स सिक्रेट की टू द युनिवर्स.
हे दिसत आहे तुम्हाला यामध्ये. येथे एक चित्र दिले आहे. येथे एक माणूस आहे. इथे एक ग्रह आहे आणि हे आहे. तर याच्यावरील प्रश्न येणार आहेत. तर रिटन बाय लकी हॅवकिंग, नंतर इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड बाय स्टेफन हॉकिंग, नंतर पिक्चर ड्रॉन बाय गॅरी पर्स अँड पब्लिश्ड बाय 2007. तर नेम ऑफ द बुक बरोबर जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स हे याचे उत्तर आहे. ऑथर ऑफ द बुक याचे उत्तर आहे लकी हॉकिंग हे याचे उत्तर आहे. तुम्ही नीट लिहून घ्या. तर पुढील प्रश्न, द पर्सन हू हॅज प्रेझेंटेड इन्फॉर्मेशन ह्याचा आहे स्टेफन हॉकिंग. नंतर द पर्सन हू हॅज ड्रॉन द पिक्चर बरोबर आहे जॉर्ज पर्सन्स. नंतर इयर ऑफ पब्लिकेशन बरोबर याचा आहे 2007. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी, आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ दाखवा. हा पॅट पेपर आहे म्हणून हा पेपर नक्कीच येत असतो. तुम्ही उद्या पेपरला जाऊन पाहू शकतात. हाच पेपर येणार आहे.